छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातल्या सरवडे गावातली ही सगळी घटना आहे। बलिदान मास पाळला म्हणून 40 विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी घरी पाठवल्याचा आरोप केला गेलाय। या घटनेनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकांविरुद्ध सरवडे गावच्या सरपंचांकडे तक्रार केली। तक्रार करताना सरपंच आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। वादानंतर सरपंचांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सलूनची तोडफोड करण्यात आली। मुख्याध्यापकांसह सरपंचांवर कडक कारवाई करण्याची मागणी सध्या केली जाते। मुलं पायामध्ये फक्त चप्पल न घालता गेली होती आणि चप्पल न घालणं किंवा त्या शाळेचा युनिफॉर्म आहे का असं मुख्याध्यापकांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं असं काही नाही। फक्त पायामध्ये चप्पल घातलेली नसताना 40 मुलांना मुख्याध्यापकांनी घरी पाठवलं, त्यांना रांगायला लावलं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पनिशमेंट त्यांना केली आणि संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आत्मीय प्रेम मनामध्ये बाळगणं हे जर या महाराष्ट्राच्या भूमीवरती पाप ठरणार असेल तर मग असं सगळ्यांनीच पाप करायला पुढे आलं पाहिजे आणि या मुख्याध्यापकांच्यावरती निलंबनाची कारवाई नक्कीच झाली पाहिजे। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याशी। शेखर, या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता कुठली अधिकृत माहिती मुख्याध्यापकांकडून त्यांच्याकडून कुठली प्रतिक्रिया आलेली आहे का आणि या सगळ्याबाबत कशी दखल आता गावकऱ्यांकडून सुद्धा घेतली गेली आहे? रिधी काल ही घटना घडली आहे। काल 28 फेब्रुवारीपासून बलिदान मास सुरू झालेला आहे आणि अनेक जण ते बलिदान मास पाळताना पाहायला मिळतात। अशाच पद्धतीनं राधानगरी तालुक्यातल्या सरवडे या गावामधील काही विद्यार्थ्यांनी देखील बलिदान मास पाळायचं ठरवलं आणि चप्पल न घालता शाळेमध्ये गेले होते। तब्बल 40 विद्यार्थी जे आहेत ते शाळेमध्ये चप्पल न घालता गेले होते आणि त्यांना तिथल्या मुख्याध्यापकांनी जे आहे ते घरी पाठवलं असल्याचं आरोप जो आहे तो सगळ्यांनी केलेला आहे आणि त्यानंतरच खरं तर वादाला सुरुवात झाली। हा वाद जो आहे तो सरपंचांपर्यंत पोहोचला। आपल्या शाळेमध्ये अशा पद्धतीचं काहीही चालणार नाही अशा पद्धतीची काही हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर हा वाद जो आहे तो जिल्ह्यातल्या काही हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला। खरं तर हा सगळा वाद होत असताना सरपंचांनी गावातीलच सलून व्यावसायिक एक आहेत त्याच्या सलूनची देखील तोडफोड जी ती केलेली आहे आणि त्या तोडफोडीनंतर त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला। मात्र बलिदान मास जो आहे तो गेले काही वर्षांपासून खरं तर अशा पद्धतीने पाळला जातो। मात्र शाळेपर्यंत अशा पद्धतीनं बलिदान मास जो आहे तो घेऊन येऊ नका अशा पद्धतीची माहिती इथल्या शिक्षकांनी दिली असल्याचं आरोपात त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आहे एक गंभीर घटना त्या ठिकाणी झालेली आहे। एका सलूनची देखील तोडफोड झालेली आहे। धन्यवाद शेखर या सगळ्या तपशिलांसाठी।